तर पैठणमधील 79 ग्रामपंचायती अनाथ आहेत। एकूण 111 पैकी 79 ग्रामपंचायतींना ना सरपंच आहे ना प्रशासक। सरपंच नियुक्ती संदर्भातील स्थगिती आहे। आदेशाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे। त्यामुळे या सर्व 79 ग्रामपंचायती सध्या अनाथ आहेत। येत्या शुक्रवारी या संदर्भातील सुनावणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रशासक सरपंच नियुक्त संदर्भातील स्थगिती आदेशाचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय। ग्रामीण भागातील विकास कामे ठप्प झाल्याचा मुद्दा यावेळेस ठळकपणे मांडला गेला। पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार असून या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। आमच्या इथं 2 महिन्यापासून या ठिकाणी ग्रामपंचायतचं सरपंच पद जे आहे ते रिक्त झालेलं आहे आणि आता या ठिकाणी जो काही गावचा कारभार आहे तो चालवण्यासाठी किंवा कागदपत्र वगैरे मिळवण्यासाठी गावातील लोकांना या ठिकाणी खूप अशी अडचण येत आहे की आता मुलांचे ॲडमिशन करायचे आहेत, रहिवासी उत्पन्न त्या ठिकाणी ग्रामपंचायतीत जे लागणारे कागद आहेत ते त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळं या ठिकाणी खूप लोकांची अशी कोंडी होत आहे। आज एक तर मुलांची शैक्षणिक शिक्षणासाठी सुद्धा कागदपत्र लागतात, तिथे बी प्रशासक नाही। आणि ज्यावेळेस सरकारनं प्रशासक म्हणून सरपंचाला अधिकार दिले होते, परंतु अचानकच दुसरा GR काढून सरपंचाचं प्रशासक पद काढून घेतलं। तेव्हापासून आज जरी आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्र काढायचे असेल तर कोणी उपलब्ध होत नाही। तरी माझी प्रशासनाला शासनाला अशी विनंती आहे की तत्काळ प्रशासक म्हणून सरपंचांना अधिकार द्यावेत किंवा प्रशासक हे लवकरात लवकर ग्रामपंचायतीवर पाठावे। माननीय सुप्रीम कोर्ट यांनी आमचे म्हणणे ऐकून घेऊन येणाऱ्या शुक्रवारी अंतिम निर्णय देऊ असे माननीय ॲडव्होकेट सागर पावणे पाटील यांच्या हिअरिंगमध्ये व्यवस्थित मांडणी केलेली आहे। तरी येणाऱ्या शुक्रवारी सरपंच प्रशासक यांच्या बाजूने निकाल लागन अशी मी सरपंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने अपेक्षा करतो।